हॅलो ऑल ऑफ यू. आज आपल्याला क्वांटिफायर्स, ड्युएल्स आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स असे 3 पॉईंट्स बघायचे आहेत. तर आपण क्वांटिफायर्सपासून सुरुवात करूया. या क्वांटिफायर्सचा मराठी शब्दशः अर्थ आपण बघायला गेलो तर तो होतो परिमाणक. अर्थात हा मराठी जो काही अर्थ आपण लिहिला आहे तो सुद्धा आपल्याला अवघड वाटू शकतो, म्हणून हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आपण फक्त क्वांटिफायर्स एवढंच लक्षात ठेवू. आता हे क्वांटिफायर्स म्हणजे नेमकं काय, तर इंग्लिशमधले 2 फ्रेजेस आहेत, देअर एक्झिस्ट आणि दुसरा फॉर ऑल. या 2 फ्रेजेसना म्हणायचं क्वांटिफायर. ठीक आहे ना, एकदम सोपं आहे. देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल या 2 फ्रेजेसना म्हणायचं क्वांटिफायर्स. तर आता या क्वांटिफायरचा यूज कुठे असतो, तर शक्यतो मॅथेमॅटिकल इक्वेशन किंवा मॅथेमॅटिकल एखादं स्टेटमेंट लिहायचं असेल तर या ठिकाणी या देअर एक्झिस्ट किंवा फॉर ऑलचा यूज केलेला असतो. आता हे 2 क्वांटिफायर्स ज्या स्टेटमेंटमध्ये यूज केलेले असतात त्या स्टेटमेंटना म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे असे स्टेटमेंट्स की ज्या स्टेटमेंटमध्ये एकतर देअर एक्झिस्ट किंवा फॉर ऑल या दोघांपैकी काहीतरी यूज केलेलं असतं. अशा स्टेटमेंटना म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आता या क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या बाबतीत 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. या स्टेटमेंटमध्ये एक असतं कलेक्शन म्हणजे आपले नेहमीचे सेट, आणि दुसरं असतं कंडिशन. त्या सेटवर काहीतरी कंडिशन टाकलेली असते. याचे एक्झाम्पल आपण ज्यावेळी बघू त्यावेळी मी आत्ता जे काय म्हणतो आहे ते तुमच्या लक्षात येईल, पण तुर्तास तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये कलेक्शन आणि कंडिशन असं काहीतरी असतं. ठीक आहे ना. आपण काय काय गोष्टी बघितल्या, आपण 3 गोष्टी बघितल्या. क्वांटिफायर्स कोणाला म्हणायचं, देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑलला. त्यानंतर या दोघांचा समावेश असलेल्या स्टेटमेंटना म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट, आणि त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये एक असतं कलेक्शन आणि दुसरी असते कंडिशन. ठीक आहे. आता हे देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे आपण इन डिटेल्स बघूया काय असतं. सगळ्यात आधी देअर एक्झिस्टचं एक सिम्बॉल आहे. तो सिम्बॉल असा, मिरर इमेज ऑफ ई म्हणजे उलटा ई, आरशातला ई असा त्याचा सिम्बॉल आहे. एखादं मी एक्झाम्पल देतो, मॅथेमॅटिकल असेल ते, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू, हा कॅपिटल एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 2 इज इक्वल टू 4. आधी या स्टेटमेंटचा अर्थ लक्षात घ्या. आपल्याला असं म्हणायचं आहे की एन या सेटमध्ये, नॅचरल नंबरच्या सेटमध्ये असा एक्स किंवा असा एक एलिमेंट असेल की जो हे दिलेलं इक्वेशन किंवा दिलेली कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय करेल. तर आपल्याला लगेच लक्षात येतं की असा कोणता नंबर आहे जो या इक्वेशनमध्ये टाकला की त्याचा ॲन्सर 4 येईल. तर एक्सची व्हॅल्यू जर का आपण 2 दिली तर 2 + 2 इज इक्वल टू 4 असं त्याचा ॲन्सर येईल. म्हणजेच मी मगाशी आत्ताच जे काही सांगितलं होतं मला की क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये 2 गोष्टी असतात. त्या कुठल्या असतात, एक कलेक्शन असतं म्हणजे सेट असतो आणि दुसरी कंडिशन असते. तर बघा, हा जो काही एन आहे हा आपला कलेक्शन झाला किंवा सेट झाला, आणि हे जे काही आपण लिहिलं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन किंवा इक्वेशन एक्स + 2 इज इक्वल टू 4 ही झाली कंडिशन. ठीक आहे ना. म्हणजेच हे कुठलं स्टेटमेंट आहे, कुठल्या प्रकारचं क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. फक्त हे देअर एक्झिस्ट हा जो काही फ्रेज आहे हा लिहिण्याच्या ऐवजी काही वेळेला हा जो काही आपला सिम्बॉल आहे आत्ता मी सांगितला तो लिहिला जातो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल देअर एक्झिस्टच्या ऐवजी आपण असं लिहिणार उलटाई देअर एक्झिस्ट, बाकीचं पुढचं तसंच, एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स + 2 इज इक्वल टू 4. दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ एकदम सेम. ठीक आहे ना. फक्त देअर एक्झिस्टमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ही जी काही कंडिशन असते
म्हणजे x+2 = 4 ही कुठल्या तरी एका इलेमेंटने किंवा काही इलेमेंटने आपण इथे लिहून ठेवूया. फॉर सम ही जी काही कंडिशन असते ती काहीच इलेमेंटसाठी किंवा एका इलेमेंटसाठी फक्त किंवा त्या इलेमेंटवर फक्त ती कंडिशन घातलेली असते, सगळ्यांसाठी नसते. ठीक आहे ना. आता या देअर एक्झिस्टमध्ये काय काय लक्षात ठेवणार, हा सिम्बॉल अतिशय महत्त्वाचा. त्यानंतर फॉर सम म्हणजे दिलेली कंडिशन ही काही इलेमेंटसाठीच असते, सगळ्या इलेमेंटसाठी नसते, हा मुद्दा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फॉर ऑल. आधी आपण फॉर ऑलचा सिम्बॉल लिहूया. फॉर ऑलचा सिम्बॉल उलटा ए. ठीक आहे ना, हा त्याचा सिम्बॉल आहे. आता देअर एक्झिस्ट सारखंच एखादं आपण एक्झाम्पल बघूया. अर्थात त्याच्या नावातच आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑलमधला फरक. फॉर ऑल हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आपण लिहितो आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आपण लिहूया कॅपिटल आर म्हणजे सेट ऑफ रियल नंबर. एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. आधी याचा अर्थ बघूया. आपण असं म्हणतो आहे फॉर ऑल म्हटलं आहे, याचा अर्थ प्रत्येक एक्ससाठी म्हणजे सेट ऑफ रियल नंबरमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी. आपल्याला माहिती आहे सेट ऑफ रियल नंबरमध्ये इन्फायनाईट नंबर असतात. त्या इन्फायनाईट नंबरसाठी कंडिशन काय, एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. म्हणजे आर या सेटमधल्या कुठल्याही एलिमेंटचा स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर आपल्याला नॉन निगेटिव्हच मिळतो. हे असं आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट लिहिलं आहे. आता हे फॉर ऑल हे मगासारखंच. फॉर ऑल हा जो काही फ्रेज आहे तो लिहिण्याच्या ऐवजी हा सिम्बॉल वापरला होता, म्हणजे या फॉर ऑलला फक्त याने रिप्लेस करायचं. दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ सेम. आता याच्यात कलेक्शन कुठलं आहे तर आर हे कलेक्शन आहे म्हणजे सेट आहे. आणि कंडिशन इथपासून स्टार्ट झाली. एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह ही कंडिशन झाली. ठीक आहे ना, म्हणजे हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. फक्त आधीचं जे काही स्टेटमेंट होतं कुठलं देअर एक्झिस्टचं आणि आत्ताचं फॉर ऑलचं, याच्यात फरक काय, देअर एक्झिस्टसाठी आपण वरती लिहिलं होतं की फॉर सम म्हणजे काही इलेमेंटसाठीच ती कंडिशन व्हॅलिड असते किंवा काही इलेमेंटवरच ती कंडिशन घातलेली असते. इथे ज्या अर्थी आपण फॉर ऑल असं लिहितो आहे तर याचा अर्थ आपल्याला लगेच कळतो बघून की ही जी काही कंडिशन आहे ती या आर या सेटमधल्या प्रत्येक इलेमेंटने सॅटिस्फाय करायला पाहिजे. ठीक आहे ना, ईच अँड एव्हरी इलेमेंटने सॅटिस्फाय करायला पाहिजे. ठीक आहे, याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत, बघूया लगेच. बघा, प्रॉब्लेम असा आहे, इफ एक सेट दिला आहे ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 इलेमेंट आहेत त्याच्यात. आणि आपल्याला असं म्हटलं की डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आणि हे आपल्याला 4 क्वेश्चन दिलेत. ट्रूथ व्हॅल्यू काढायचे म्हणजे हे दिलेले जे काही स्टेटमेंट आहेत ते आयदर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. सगळ्यात आधी आपण जरा क्वेश्चन ऑब्झर्व करूया. हा जो काही हे जे काही पहिलं स्टेटमेंट दिलं आहे हे आधी क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे का, आहे का, कारण तिथे देअर एक्झिस्टचा सिम्बॉल आहे. त्याच्यात कलेक्शन म्हणजे सेट कुठला आहे, सगळीकडे, अर्थात सगळीकडे सेट कॉमन आहे दिलेला ए. आणि फक्त प्रत्येक स्टेटमेंटमध्ये कंडिशन वेगवेगळ्या आहे. देअर एक्झिस्टचा आधी आपण सॉल्व करूया. पहिला आणि चौथा हे आपण ॲट ए टाईम सॉल्व करू आणि नंतर मग फॉर ऑलकडे जाऊ. पहिला प्रॉब्लेम सॉल्व करायचा झाला तर आपण आहे तो प्रॉब्लेम असेल देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे या दिलेल्या ए या सेटमध्ये असा एकतरी एक्स आहे किंवा एकतरी इलेमेंट आहे की जो x-4 इज इक्वल टू 3 ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. आधी आपल्याला ते चेक करावं लागेल प्रत्येक इलेमेंट त्या एक्समध्ये टाकून ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही. जर का सॅटिस्फाय झाली तर याची ट्रूथ व्हॅल्यू, कारण त्यांनी क्वेश्चनच दिला ट्रूथ व्हॅल्यू काढा, याची ट्रूथ व्हॅल्यू असेल ट्रू. सॅटिस्फाय नाही झाली, कुणीच नाही केली, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल फॉल्स. आपण हे चेक करू काय येतं आहे नेमकं. एक आधी इलेमेंट टाकून बघूया. x-4 इज इक्वल टू 3 असं आपलं इक्वेशन आहे. सगळ्यात आधी इथला फर्स्ट म्हणजे हा 1 इलेमेंट घेऊया. याच्यात 1 जर का टाकला तर 1 - 4 हे किती येतं, हे येतं -3. हे 3ला इक्वल आहे का, नाही, म्हणजे 1ने कंडिशन सॅटिस्फाय नाही केली. सगळे एलिमेंट आपल्याला चेक करायचे आहेत. बाकीचे आपण ओरली करूया. 2 जर का टाकला तर 2 - 4 हा -2 येईल, यानेही नाही केली. 3 जर का टाकला तर 3 - 4 हे
1 येतं, 4 टाकला तर 4 मायनस 4 0 येतं, 5 टाकला तर असं करत करत 7पर्यंत गेलो तर 7 मायनस 4 इज इक्वल टू 3. म्हणजे कुठल्या एलिमेंटने सॅटिस्फाय केली तर 7ने केली. आपल्याला इथे देअर एक्झिस्ट दिलं आहे ना, याचा अर्थ असा आहे की कुठल्या तरी एका एलिमेंटने सॅटिस्फाय करून चालेल, सगळ्याच एलिमेंटनी करायची काही गरज नाही. म्हणजे आपल्याला असा एक एलिमेंट मिळाला 7 की ज्याने ही कंडिशन सॅटिस्फाय केली, म्हणून या संपूर्ण क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली कॅपिटल टी, ट्रू. ठीक आहे ना. हे आपण व्यवस्थित नंतर लिहून घेऊ. तसंच आपण जो काही शेवटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे चौथा, तो पण आधी बघूया. फोर्थ प्रॉब्लेम असं सांगतो की देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे तेच ए ह्या सेटमध्ये असा एकतरी एलिमेंट आहे की जो एक्स प्लस 8 इज इक्वल टू 16 ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. आता आपल्याला हे कॉमन सेन्सनी कळतं आहे की ह्या 8मध्ये किती मिळवल्यावर 16 येतील, तर 8 मिळवल्यावर. पण 8 हा एलिमेंट या सेटमध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजेच या सेटमधल्या एकाही एलिमेंटने हे कंडिशन सॅटिस्फाय न केल्यामुळे या दिलेल्या क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू येणार फॉल्स. ठीक आहे ना. हे फक्त आपण व्यवस्थित नंतर लिहून घेऊ. त्यानंतर आपण फॉर ऑलकडे जाऊया, म्हणजे सेकंड आणि थर्ड या दोन प्रॉब्लेमकडे जाऊया. आधी सेकंड प्रॉब्लेमचं असं म्हणणं आहे की फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी ही कंडिशन आहे. ही कंडिशन जर का प्रत्येक एलिमेंटने सॅटिस्फाय केली तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल. कंडिशन आपण इकडे वेगळी लिहून घेऊया. एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 अशी कंडिशन आहे. एक एक एलिमेंट आपण आणून ह्याच्यात पुट करूया. सगळ्यात पहिल्यांदा 1 टाकूया इथे. तर 1 प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. पण 1 प्लस 1 आपल्याला माहिती आहे 2 असतो, आणि 2 काही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 नाही, त्याच्यामुळे 1ने सॅटिस्फाय नाही केली. म्हणजेच पुढे आपल्याला जायचीच गरज नाही ना. फॉर ऑलचं म्हणणं असं असतं की ईच अँड एव्हरी एलिमेंटने कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. पण आणि एकाही एलिमेंटने एका जरी एलिमेंटने सॅटिस्फाय नाही केली तर या हे जे काही क्वांटिफाईड स्टेटमेंट दिले आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स होते. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला पुढे जायची गरज नाही. एका एलिमेंटने कंडिशन सॅटिस्फाय नाही केली, पुढे या सगळ्यांनी जरी केली तरी ट्रूथ व्हॅल्यू त्याची फॉल्स असणार आहे. का? कारण आपण इथे शब्द वापरतो फॉर ऑल. ठीक आहे ना. तसंच तिसरा प्रॉब्लेम पण बघूया. प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं दिलं आहे की फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, 8 मायनस एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 7. ती कंडिशन मी इकडे सेपरेट लिहितो. 8 मायनस एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 7. इथे आहे फॉर ऑल, म्हणजे एमधल्या ईच अँड एव्हरी एलिमेंटने, प्रत्येक एलिमेंटने दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. सुरुवातीला आपण 1 आणून जर का टाकला तर 8 मायनस 1 दॅट इज 7 लेस दॅन ऑर इक्वल टू, इथे ऑर इक्वल टू म्हणतो, याचा अर्थ इक्वल टू किंवा लेस दॅन दोन्हीपैकी एक कुठली तरी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. तर 7 इज इक्वल टू 7 हे होतं आहे, म्हणजे 1ने कंडिशन सॅटिस्फाय केली. त्यानंतर बाकीचं आपण ओरली चेक करूया. जर का आपण 2 पुट केला तर 8 मायनस 2 इज इक्वल टू 6 येतं, आणि 6 हा 7पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे 1ने पण केली. 3 पुट केला तर 8 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 5. 5 इज ऑल्सो लेस दॅन 7, सो 3ने सुद्धा सॅटिस्फाय केली. त्यानंतर 4 आपण टाकला तर 8 मायनस 4 इज इक्वल टू 4. 4 इज ऑल्सो लेस दॅन 7, ह्याने पण केली. 5 टाकला तर 8 मायनस 5 3, हा सुद्धा करेल. 6 टाकला तर 8 मायनस 6 दॅट इज इक्वल टू 2, 2ने पण केली. 7 टाकला तर 8 मायनस 7 दॅट इज इक्वल टू 1, आणि 1 इज लेस दॅन 7 याने सुद्धा केली. म्हणजेच ए या सेटमधल्या ईच अँड एव्हरी एलिमेंटने कंडिशन सॅटिस्फाय केल्यामुळे या तिसऱ्या क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू येणार कॅपिटल टी. ठीक आहे ना. तर आता हे चारही प्रॉब्लेम आपण कसे लिहायचे ते आपण बघूया, व्यवस्थित कसे लिहायचे. सगळ्यात आधी फर्स्ट पहिला प्रॉब्लेम, त्याचा आपण ॲन्सर ट्रूथ व्हॅल्यू लिहिली होती ट्रू. का? कारण 7 हा जो काही एलिमेंट आहे तो ती कंडिशन सॅटिस्फाय करतो. तर आपण असं लिहिणार, हियर 7 बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए या सेटमधला 7 हा नंबर सॅटिस्फाईज एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. देअरफोर
ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंट लिहिलं तरी पण चालेल. गिवन स्टेटमेंट इज ट्रू. हे झालं पहिल्याचं आन्सर. नेक्स्ट सेकंड आहे फॉर ऑल, किंवा त्यापेक्षा आपण आधी देअर एक्झिस्टच कवर करूया, म्हणजे चौथं घेऊया आधी. चौथ्याचा आन्सर आपण असं काढलं होतं की एकही इलिमेंट ह्यातला या सेटमधला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं लिहावं लागेल, हिअर एनी इलिमेंट, कोणताही इलिमेंट, एनी इलिमेंट डू नॉट सॅटिस्फाय x + 8 = 16. देअरफॉर पुढे आपल्याला असं लिहायचं, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड बघूया. सेकंडचा आपण आन्सर काढला होता की ते फॉल्स आहे, कारण 1 हा जो काही इलिमेंट आहे तो ती कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, आणि आपल्याला इथे फॉर ऑल विचारलं आहे. म्हणून आपण सेकंडचा आन्सर असं लिहूया, सेकंड हिअर 1 बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए या सेटमधला 1 हा एलिमेंट डू नॉट सॅटिस्फाय x + 1 > 3. देअरफॉर हे आधीच्या स्टेटमेंटसारखंच, देअरफॉर गिवन स्टेटमेंट हॅज ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल, किंवा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. त्यानंतर थर्डचा आन्सर आपण लिहूया. थर्डचा पण आन्सर आधी असं काढलं होतं की ते ट्रू आहे, कारण प्रत्येक एलिमेंट सॅटिस्फाय करतो. तर याचा आन्सर आपल्याला असा लिहावं लागेल, हिअर ऑल दी एलिमेंट्स ऑफ सेट कॅपिटल ए सॅटिस्फाय कंडिशन आहे 8 - x <= 7. देअरफॉर आपण असं लिहिणार की ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन क्वांटिफाईड किंवा गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ठीक आहे ना. तर हे अशा टाईपचे एक्झाम्पल असतात क्वांटिफाईड स्टेटमेंटवर. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघूया. पुढचा पार्ट आहे ड्युएल्स. याची खास अशी काही डेफिनेशन नाही, आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. एक्झाम्पल मी तुम्हाला असं देतो, माझ्याकडे एखादं स्टेटमेंट पॅटर्न आहे, P and Q or R असं काहीतरी. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, अँड आणि ऑर असे दोनच आहेत. त्यांना जर का मी रिप्लेस केलं कशाने, अँडला ऑरने आणि ऑरला अँडने, तर काय होतं बघूया. P ऑर Q आणि इथे ऑर असेल तर अँड आर. तर या नवीन आलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युएल. काय काय केलं आपण, जिथे अँड होतं त्याला ऑरने रिप्लेस केलं, आणि जिथे ऑर होतं त्याला अँडने रिप्लेस केलं. ठीक आहे. तसंच आपण टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्रॅडिक्शन ज्यावेळी बघितलं त्यावेळी टॉटॉलॉजीचा सिम्बॉल हा स्मॉल टी असं मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि कॉन्ट्रॅडिक्शनचा सिम्बॉल स्मॉल सी. ठीक आहे. तर आता आपण आपल्या माहितीसाठी डेफिनेशन तयार करूया ड्युएलची. ज्यावेळी एखादा स्टेटमेंट पॅटर्न हा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नकडून मिळवलेला असतो, काय करून, अँडला ऑरने रिप्लेस, ऑरला अँडने, टॉटॉलॉजीला कॉन्ट्रॅडिक्शनने आणि कॉन्ट्रॅडिक्शनला टॉटॉलॉजीने, या 4 प्रकारे जर का बदल करून
नवीन स्टेटमेंट पॅटर्न मिळवलेला असेल जुन्या स्टेटमेंट पॅटर्नकडून, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं ड्युएल. ठीक आहे. याच्यावरचे एक्झाम्पल फार सोपे असतात. फक्त याच्यात तुम्ही नोट अशी लिहून घ्या, नोट की ड्युएल डज नॉट अफेक्ट्स निगेशन. म्हणजेच ड्युएलचा निगेशनवर काहीही परिणाम होत नाही. निगेशन असेल तर त्या निगेशनला तसंच निगेशन ठेवायचं. बाकी मग हे आलंच. अँड असेल त्याला ऑरने, ऑर असेल त्याला अँडने, टी असेल तर सीने आणि सी असेल तर टीने रिप्लेस करायचं असतं. पण निगेशनला ॲज इट इज तसंच ठेवायचं. हे प्रॉब्लेममध्ये आपण बघूया. प्रॉब्लेम बघा कसे असतात. टोटल इथे सात प्रॉब्लेम आहेत. वन बाय वन बघूया. एकदम सोपे असतात. पहिला प्रॉब्लेम बघा. ते स्टेटमेंट पॅटर्न मी इथे जर असं लिहितो, पी अँड क्यू ऑर आर असं दिलं आहे. क्वेश्चन आहे राईट द ड्युएल्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग. तर आपण ॲन्सर याचा असं लिहिणार, ड्युएल इज. तर ड्युएल असा, मी काय काय सांगितलं, अँड दिसलं की त्याला ऑरने रिप्लेस करायचं, ऑर असेल त्याला अँडने रिप्लेस करायचं. तर ड्युएल काय येणार, ड्युएल इज पी ऑर क्यू. बाकी ब्रॅकेट्स किंवा स्टेटमेंट सगळे सेम. आणि इथे अँड आर झाला ॲन्सर. एवढंच. अजून कुठलं तरी एखादं घ्या. हे घेऊया 7वं. तर 7वं जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे ते ऑब्झर्व केलं तर इथे आहे टी, म्हणजे टॉटॉलॉजीतला टी. इथे आहे कॉन्ट्रॅडिक्शनमधला सी. हे जे काही तुम्हाला आत्ता सांगितलं ते. तर याचा ड्युएल लिहायचं झाला तर आधी मी ते स्टेटमेंट पॅटर्न जर असं मोठं लिहितो, पी अँड टी ऑर आहे सी अँड निगेशन क्यू. तर याचं ड्युएल आपल्याला असं लिहिता येईल, पी तसंच, ह्या अँडला उलट करायचं, ऑर टॉटॉलॉजीला मी सांगितलं कॉन्ट्रॅडिक्शनने रिप्लेस करायचं, म्हणजे सी झाला, इथला ऑर अँड झाला, त्यानंतर हा सी टी झाला, इथला अँड याचा ऑर झाला. अजून एक मी नोट सांगितली की निगेशनवर ड्युएलचा काहीही परिणाम होत नाही, म्हणून निगेशन ऑफ क्यू तसंच. हे जे काही आपण लिहिलं आत्ता तो या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युएल होता. ठीक आहे ना. बाकीचे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, तुम्हाला ते सॉल्व करता येतील, म्हणून आपण ते बाकीचे सॉल्व करत नाही आहोत. तर पुढचा पार्ट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. ॲक्च्युली हे निगेशन आपण आधी बघितलं आहे, पण ते सिम्पल स्टेटमेंटच्या बाबतीत बघितलं आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मला आठवतं की आपण असं बघितलं होतं, 2 इज ॲन इवन नंबर. तर याचं निगेशन आपण लगेच करतो काय, 2 इज नॉट, आणि पुढचं तसंच, नॉट ॲन इवन नंबर. पण हे जे काही स्टेटमेंट होतं हे सिम्पल स्टेटमेंट होतं. आपल्याला तर निगेशन बघायचं हे कंपाऊंड स्टेटमेंटचं बघायचं आहे. बघूया आपण. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कुठले, ज्यामध्ये अँड असतं, ऑर असतं, कंडिशनल आणि बाय कंडिशनल आणि निगेशन असे कंपाऊंड स्टेटमेंट असतं. वन बाय वन सगळे बघूया. सगळ्यात आधी हे निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे अँड. याची थेअरी आहे, पण त्या थेअरीकडे न जाता मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाच लिहितो. कंजंक्शनचं निगेशन बघायचं. सगळ्यात आधी आपण असं ठरवून घेऊया की पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट आहेत आपल्याकडे आणि त्याचं कंजंक्शन करायचं आहे. तर हे झालं हे असं, पी अँड क्यू हे त्याचं कंजंक्शन झालं. आता मेन आपला पॉईंट काय, निगेशन बघायचं आहे कोणाचं, कंजंक्शनचं. म्हणून याच्या बाहेर आपल्याला निगेशन लिहावं लागेल. आता याचा फॉर्म्युला म्हणजे हे निगेशन म्हणजे नेमकं काय असतं, तर दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. थोडक्यात लक्षात ठेवायचं झालं तर निगेशन ऑफ पी अँड क्यू याचा फॉर्म्युला हा आपण असा मिळवला. लक्षात कसं ठेवायचं, पहिल्याचं निगेशन, पहिला म्हणजे हा पी, ते आपण इथे लिहिलं, हे बघा हे एवढं पहिल्याचं निगेशन. इथे जो काही सिम्बॉल असेल त्याचं उलट होणार, म्हणून अँडचं झालं ऑर, आणि तसंच पुढे दुसऱ्याचं निगेशन, म्हणून हा आला निगेशन क्यू. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवायला सोपं आहे या पद्धतीने. पुढचं बघूया, निगेशन ऑफ डिसजंक्शन. याचा फॉर्म्युला असा, आधी आपण डिसजंक्शन लिहूया, म्हणजे ऑर, पी ऑर क्यू त्याचं निगेशन, म्हणून याला बाहेर लागलं निगेशन.
दिस इज ऑल्सो इक्विव्हॅलंट टू आत्ता जी काही ट्रिक सांगितली तशीच. पहिल्याचं निगेशन म्हणून इथे निगेशन पी, इथला असलेला सिम्बॉल उलटा म्हणजे इथे ऑर आहे म्हणून इथे आलं अँड, आणि पुन्हा दुसऱ्याचं निगेशन असं आहे. हा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. नेक्स्ट निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आधी आपण इम्प्लिकेशन लिहूया, म्हणजेच पी इम्प्लाईज क्यू याचं निगेशन. दिस इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. हे मात्र तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, पी अँड निगेशन क्यू. नेक्स्ट निगेशन ऑफ बाय कंडिशनल, म्हणजे आधी बाय कंडिशनल लिहूया, पी बाय कंडिशनल क्यू आणि त्याचं निगेशन. दिस इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. हे कुठे बघितलं आपण? हा सेम फॉर्म्युला आत्ताच बघितला निगेशन ऑफ कंडिशनलमध्ये किंवा इम्प्लिकेशनमध्ये. फक्त याला अजून एक फक्त जॉईन होतं ऑर. हे निगेशन याला द्यायचं म्हणजे कुठे पुढे आता म्हणजे निगेशन पी, बाकी तसंच अँड क्यू. एकदा पीचं निगेशन असेल आणि एकदा क्यूचं निगेशन असेल. हे फक्त तुम्हाला तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे ना. नेक्स्ट निगेशन ऑफ निगेशन हे आपलं मायनस मायनस प्लस असतं ना, तसंच अगदी. म्हणजे आपण असं लिहितो मायनस ऑफ -5 लिहिलं तर हे मायनस मायनस कॅन्सल होऊन फक्त 5 येतं. तसंच साधारणपणे लक्षात ठेवायला हरकत नाही. तर निगेशनसाठी आपल्याला स्टेटमेंट लागतं एकच, ऑलरेडी निगेशन यायचं म्हणजे निगेशन पी आणि पुन्हा निगेशन. बघा निगेशन ऑफ निगेशन आहे ना, म्हणजे याचं पुन्हा निगेशन. तर हे निगेशन कॅन्सल होतं असं लक्षात ठेवा. याचं ॲन्सर हे पी असतं, ठीक आहे. हे निगेशन झाले कंपाऊंड स्टेटमेंटचे. अजून एक निगेशन असतं, एक छोटासा टाईप आहे, तो पण बघूया. तो म्हणजे निगेशन ऑफ क्वांटिफाईड, म्हणजे आत्ता जे काही बघितले क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं सुद्धा निगेशन आपल्याला घेता येतं. तर याच्यासाठी काही विशेष फॉर्म्युला नाही आहे. जसं आपण कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये फॉर्म्युले बघितले तसे काही फॉर्म्युले नाहीत. फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगून ठेवतो की क्वांटिफाईड स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे आणि त्याचं निगेशन काढा असं जर का क्वेश्चन असेल तर ऑल हा जर का वर्ड असेल तिकडे तर त्याला रिप्लेस करायचं सम या वर्डने. तसंच सम असेल तर त्याला ऑलने रिप्लेस करायचं. अजून एक ही पहिली गोष्ट. आणि सेकंड, हा सिम्बॉल असेल म्हणजे देअर एक्झिस्ट, त्याला रिप्लेस करायचं या सिम्बॉलने, आणि असा सिम्बॉल असेल तर त्याला रिप्लेस करायचं देअर एक्झिस्टने. आणि याच्या पुढे जे काही स्टेटमेंट असेल म्हणजे ऑलच्या नंतर किंवा समच्या नंतर त्याचं निगेशन घ्यायचं. आणि इथे सुद्धा देअर एक्झिस्ट, फॉर ऑल यापैकी जे असेल आणि त्याच्या पुढे जे काही स्टेटमेंट असेल त्यालासुद्धा त्याचं निगेशन घ्यायचं, ठीक आहे ना. म्हणजे हे जे काही मी आता बोललो ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना कळेलच. आपण आज इथे या पॉईंटला थांबूया आणि आत्ता जे काही बघितलं म्हणजे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स त्याचे 5 प्रकार, आणि हे आत्ता जे काही बघितलं ते निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट, याच्यावर आधारित जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.